थ्री आय ॲटलास या नावाचा धूमकेतू म्हणा किंवा जे काही वस्तुमान सूर्याच्या दिशेने सरकत आहे ते दिसल्यापासून त्याचे अनेक फोटो व्हिडिओज काढण्यात आले आहेत. जगभरातील 227 ऑब्झर्वेटरी याच्या प्रवासावर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यामार्फत मिळालेला सर्व तपशील विषयाशी संबंधित असणाऱ्या तज्ज्ञांकडे पाठवण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे या जाणकारांनी काढलेल्या निष्कर्षात एकमत नाही. वास्तवात यावर भाष्य करणाऱ्या साऱ्या व्यक्ती अवकाशभौतिकी या विषयात जाणकार मानल्या जातात. नासा ही संस्था यापैकी बऱ्याच तज्ज्ञांचा सल्ला घेत असते. या संदर्भातील बराच तपशील नासाने उघड केलेला नाही असंही अनेकांना वाटते. याची दखल घेतल्यानंतर नासाने याची जी गणिते मांडली त्याप्रमाणे हा धूमकेतू 2026च्या मध्यात कधीतरी मंगळापर्यंत पोचणे अपेक्षित होते. तो जवळजवळ 8 ते 9 महिने आधीच पोचला आहे. धूमकेतूंचा वेग असा अकस्मात कधीच वाढत नाही. जवळजवळ 33 अब्ज टन वजन असणारे हे धूळ ताशी 2 लाख किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने प्रवास करीत आहे. सूर्यमालेच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रातील कोणतेही वस्तुमान एवढ्या वेगाने प्रवास करत नाही. अवकाशातून वेगाने पुढे सरकणाऱ्या या वस्तूचे अचूक मोजमापही अद्याप करता आलेले नाही. याचा आकार नेमका केवढा आहे याबाबतचे वेगवेगळे आकडे सांगितले जातात. याचा व्यास 5.5 की 10 किलोमीटर आहे हेही अद्याप अचूक सांगता आलेलं नाही. अवकाशातील सूक्ष्म धुळीकण व गॅसच्या आवरणाने वेढल्यामुळे याचे आकारमान जवळजवळ दुप्पट झाले आहे. याचा आकार मॅनहटन एवढा आहे असेही मत नोंदवण्यात आले आहे. याचे सारे वजन, दाट घनता असणारा भाग त्याच्या मध्यामध्ये असला पाहिजे. सूर्याभोवती येणारे धूमकेतू हे गोठलेल्या पाण्यापासून, बर्फापासून बनलेले असतात. 3I ॲटलास ही वस्तू मुख्यतः कार्बन डायऑक्साईड व निकेल यापासून बनलेली आहे. भौतिक आणि रसायनशास्त्राचे अनेक नियम या वस्तूने मोडले आहेत. विश्वात सर्वत्र विज्ञानाचे तेच नियम लागू होत असतात असे विधान वैज्ञानिक नेहमी करीत असतात. ते नियम नव्याने तपासावे लागणार आहेत. या वस्तुमानाची शेपटी हिरव्या रंगाची दिसते. आपल्या सूर्याच्या कक्षेतील कोणत्याच धूमकेतूची शेपटी हिरव्या रंगाची नाही, असू शकत नाही. हिरवा प्रकाश देण्यासाठी वेगळी मूलद्रव्ये असावी लागतात. आपल्या सूर्यमालेतील धूमकेतूंमध्ये ती नसतात. तारे, ग्रह, धूमकेतूंचे फोटो घेताना जो प्रकाश दिसतो त्याला लाईट सिग्नेचर असा शब्द वापरला जातो. या फोटो व्हिडिओचे विश्लेषण करून त्या वस्तूमध्ये कोणती मूलद्रव्ये आहेत हे निश्चित करण्याचे तंत्र वैज्ञानिक वापरतात. याला स्पेक्ट्रोस्कोपी असे म्हटले जाते. हे पूर्वीच शोधण्यात आले आहे. एकंदरीत 3I ॲटलास हे गूढ आहे. विज्ञानाचे प्रचलित नियम वापरून याचे रहस्य उकलले जाईल असे या घटकेला तरी वाटत नाही. पण अंतराळातील या वस्तूने विज्ञान जगतात खळबळ माजवली आहे हे निश्चित. दुर्दैवाने पृथ्वीवरील बहुसंख्य माणसांना याची काहीही माहिती नाही. हे गूढ काय आहे हे समजून घ्यावे असंही त्यांना वाटत नाही. शरीराच्या भूका तृप्त करणे आणि पैसे व सत्ता प्राप्त करण्यासाठी धडपडणे यामध्येच माणसे मग्न आहेत. आपल्याला या विषयाचे कुतूहल असेल तर याची माहिती देणारे कितीतरी व्हिडिओज यूट्यूबवर पाहता येतात. ते पहा व आपल्याला वेगळे काही सुचत असेल तर कळवा ही विनंती आहे. धन्यवाद.